मित्रहो नमस्कार. कॅप्टन अशोक परांजपे. तुम्हाला कदाचित हे नाव ओळखीचं वाटत असेल, विशेष करून जुने प्रेक्षक वर्ग जे आहे, जे जुने लोक आहेत, ज्यांनी नाटकं पाहिली, अनेक रंगमंची, अनेक कंपनींची नाटकं पाहिली, त्यांना कॅप्टन अशोक परांजपे हे नाव निश्चितच आठवेल. तर मी तुम्हाला ज्यांना माहिती नाही त्यांना ह्याच्याबद्दल सांगतो. प्र के अत्रे लिखित तो मी नव्हेच मधले हे कॅप्टन अशोक परांजपे आणि आता नाशिकमध्ये जे आले ते कॅप्टन अशोक बाबा, या दोघांमध्ये एका गोष्टीचं साम्य आहे. ते कॅप्टन अशोक परांजपे हे बायकांना फसवायचे. त्यांनी कॅप्टनचं एक सोंग घेतलं, आपण कॅप्टन आहोत म्हणून सांगून, आणि त्यांनी एका बाईला फसवलं. असे पंचरंगी भूमिका आहे त्यांच्यात. त्या म्हणजे एकच माणूस आणि तो लखोबा लोखंडे हा एकच माणूस, पण त्याने वेगवेगळ्या 5 भूमिका घेऊन महिलांना कसं लुबाडलं, त्यांच्याकडून कसे पैसे उकळले, त्यांचं शील कसं हे केलं, भ्रष्ट केलं, या सगळ्याचं चित्रण या तो मी नव्हेचमध्ये आहे. तसंच हा कॅप्टन अशोक बाबा हा नाशिकमधला एक भोंदू बाबा, आणि त्याचं खरं रूप आता जगासमोर आलं आहे. मित्रहो, ते खरं रूप एवढं व्हायरल झालं की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना महिला अध्यक्षपदाचा, म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि तरीही या बाई म्हणतात की म्हणे माझे ते गुरु होते. आता तुम्ही कोणाला गुरु मानायचं हे बोलणं हा काय आमचा अधिकार नाही, हक्क नाही, मान्य आहे. पण तुम्ही नेते आहात, राजकारणात आहात, लोक तुम्हाला नेत्या मानतात. नेत्या याच्यासाठी की लोक तुम्हाला अनुकरण करतात, तुमचं अनुकरण करतात. त्यामुळे तुम्ही सार्वजनिक आयुष्यात आणि पर्सनल आयुष्यात सभ्य असलंच पाहिजे. आता म्हणे की हा अशोक बाबा पर्सनल लाईफमध्ये काय करतो किंवा तो पुढे 3-4 वर्षांनी काय करणार हे मला थोडीच माहीत नव्हतं, तुम्हाला मान्य आहे. पण आसपासच्या लोकांना माहिती होतं. त्याची बातमी आली एका छोट्या दैनिकामध्ये, आणि त्याच्या मागे तुम्ही ज्या पद्धतीने हात धुवून लागलात ना, ते सर्व पाहिलं की रुपालीताई, तुम्ही काय अशा साध्या सरळ स्वभावाच्या होत्या असं वाटत नाही. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण रुपालीताईंचा पहिला कारनामा नाही, मी तुम्हाला अनेक कारनामे या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता अवश्य बघा. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोती. मित्रहो, हा जो अशोक बाबा आहे, भोंदू बाबा नाशिकचा, तर त्याच्याविषयी जे FIR नोंदवलं आहे ते नेमकं त्याच्यात काय म्हटलं आहे त्या फिर्यादी महिलेनं ते आपण पाहूया. तर या फिर्यादी महिलेचं कुठे लग्न जुळत नव्हतं. ते लग्न जुळत नव्हतं, तर त्या महिलेनं महिलेचे जे जिजू होते त्यांना कळलं की असं एक बाबा आहेत, त्या बाबांकडे गेल्यावर इच्छित मनोकामना पूर्ण होतात. म्हणून ते जिजू जे होते त्या फिर्यादी महिलेला घेऊन अशोक बाबाकडे आले. मग अशोक बाबांनी त्यांना बघितलं, तर तू म्हणे आता माझ्याकडे आलेस, आता काही काळजी करू नकोस, तुझं लग्न होईल याची जबाबदारी माझी. तू एक काम कर, तुला मी खडा देतो, असा म्हणून त्याला 1-1.5 लाखाचा 50,000-1,000चा खडा तिला दिला. आणि तिला सांगितलं की आता ह्या दिवशी आपल्याला एक पूजा करायची आहे. असं म्हणून ती दुसऱ्या वेळी गेल्याप्रमाणे तिला तो दरम्यानच्या काळात तिला खडा जो होता तो गळ्यात बांधून ठेवायला लावला होता. दरम्यानच्या काळात तिला एक लग्नाचं स्थळ येऊन गेलं. हे झाल्यानंतर योगायोगाने ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर ते झाल्यानंतर तिला स्थळ येऊन गेलं आणि तिला एक तिच्यामध्ये पॉझिटिव्ह शक्ती एक अशोकबद्दल निर्माण झाली. ते झाल्यानंतर ती त्यांच्याकडे गेली परत, त्यांनी सांगितलं होतं तर, आणि त्यांनी मात्र त्यावेळी तिचा गैरफायदा घेतला. तिच्या जिजूंना बाहेर बसवलं आणि एक पूजा करायची म्हणून सांगितलं. मग तिला असं सांगितलं की मी कृष्ण आहे, कृष्ण अवतारातला मी पुरुष आहे आणि तू माझी राधा आहेस, असं म्हणून त्यानं तिला खारट पाणी प्यायला दिलं. आणि नंतर तिला थोडंफार असं जड वाटायला, एकदम विचित्र पाणी होतं ते, आणि ते मग तिला थोडंफार असं डोकं जड वाटायला लागलं वगैरे वगैरे, आणि मग त्यानं तिच्यावर रेप केला. हे झाल्यानंतर सगळं तिला स्पष्ट अशी धमकी दिली की असं हे कोणाला सांगितलं असतं बघ तुझं लग्न मोडून जाईल. दरम्यानच्या काळात असं झालं
तिनं जो ताईत बांधला होता तो ताईत बांधल्यानंतर तिला स्थळ जे आलं होतं त्याच्याशी साखरपुडा तिचा झाला. साखरपुडा झाला आणि 1-2 दिवसांनी तिनं ताईत जो होता तो अनावधानानं तो काढून ठेवला आणि तिचा साखरपुडा मोडून गेला. त्यामुळे तिला या अशोक बाबावर आणखीनच श्रद्धा बसली. हे झालं सगळं. परत ती त्यांच्याकडे गेली आणि त्यानंतर परत तिचा गैरफायदा घेऊन त्याने तिला हे केलं, रेप केला तिच्यावर. नंतर तिचं कालांतरानं लग्न झालं वगैरे वगैरे. तरी पण तो त्या निमित्तानं तिला बोलवत राहिला आणि तिला रेप करीत राहिला. जर मला साथ दिली नाहीस किंवा माझं जर काही सांगितलंच बाहेर तर तुला तुझ्या नवऱ्यासकट मारून टाकेन, नवऱ्याला तुझ्या संपवून टाकेन जो लग्न झालं आहे तो, आणि मग तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही एवढं लक्षात ठेव, असं सांगितल्यामुळे ती गप्प बसली. आता हे सगळं प्रकरण झालं तर दरम्यानच्या काळात इथला एक छोटंसं वर्तमानपत्र आहे. त्या पत्रकारांपर्यंत ह्या महिलेची अशी नाही पण अनेक महिला येऊन असे सांगत होत्या की हा अशोक खरात नावाचा जो प्राणी आहे तर तो खूप हे करतो, खूप वाईट धंदे करतो वगैरे वगैरे. म्हणजे आता ते खारट पाणी तुम्हाला सांगायचं झालं तर हा अशोक बाबा जो आहे तो बाहेर जाऊन लघवी करायचा आणि ते पाणी महिलांना प्यायला द्यायचा. त्यांच्या गुप्तांगाची पूजा करायची आहे. महिला एखादी गेली तिथे तर तुमच्या गुप्तांगाची व्यवस्थित शुद्ध करून घ्यायला लागेल असं म्हणून सांगून त्यांची ती पूजा करायचा वगैरे वगैरे. असे अनेक विकृत चाळे हे उघडकीला येत होते. महत्त्वाचं म्हणजे ह्याच्याकडे येणारी जी वर्ग आहे, आता तुम्ही मला म्हणाल की एवढ्या मोठ्या संख्येनं जर लेडीज येत होत्या तर त्याच्यापैकी एकही कोणी तक्रार कशी नाही दिली. तर मित्रांनो, ह्यांचा जो वर्ग आहे तो मोठा वर्ग नाही आहे, म्हणजे निम्न स्तरातला वर्ग नाही. त्यांचा IAS अधिकाऱ्याची बायको, एखाद्या मंत्र्याची बायको, की आता रुपाली चाकणकरांचं नाव आलं त्याच्यावर कळलं असते की कुठल्या कुठल्या कॅटेगरीतल्या बायका तिथे येत होत्या. आणि ह्या कॅटेगरीतल्या बायका स्वतःला खूप शहाण्या समजतात. त्यामुळे असा त्यांचा पचका झाला, असा विचका झाला तर त्या कोणाला सांगू शकत नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तोंड दाबून बुक्क्यांचा मार तसं सहन करून लागतात. कारण कसं आहे, त्यांनी जर दिलं तर आपला विचका होईल, आपण किती बुद्धिभ्रष्ट आहोत हे लोकांना कळेल, हे त्यांना नको वाटतं. त्यापेक्षा जे झालं आहे ते ह्या कारणानं म्हणजे ते सोडून देण्यावर त्याचा भर असतो. त्यामुळे ह्याच्यातला कोणी पुढे आलं नाही किंवा भविष्यात कोणी पुढे येईल अशी शाश्वती नाही. तर ही गोष्ट त्या एका म्हणजे स्थानिक वर्तमानपत्राच्या संपादकाला कळली आणि त्यानं ती गेल्या वर्षीच अंगावर घेतली. म्हणजे त्याच्याकडे काही स्पष्ट पुरावे नव्हते तर त्याने ती खबर छापली. खबर छापताना त्याच्यात अशोक बाबाचं कुठे नाव नव्हतं. एक कॅप्टन बाबा असा त्याचा उल्लेख होता. तरीसुद्धा हे प्रकरण रुपालीताई चाकणकर यांनी अंगावर घेतलं. त्याच्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट घेतला. आता इंटरेस्ट घेतला इतपत ठीक आहे. त्यांनी असं म्हटलं की बाबा तुमच्याकडे काय पुरावे असतील तर आम्हाला द्या किंवा पोलीस केस करा, असं म्हटलं तर ठीक होतं. पण त्यांनी असं म्हटलं की तुम्ही स्पष्ट दुसऱ्या दिवशी माफी मागायची पेपरमधून की असं काही नाही वगैरे वगैरे. आता हे सांगणार रुपालीताई चाकणकर कोण? आता त्याच्याकडे पुरावे असतील तर आम्हाला द्या असं म्हणायचं. मला काय म्हणायचं आहे, राज्य महिला आयोग ही एक वेगळी यंत्रणा आहे. त्यानं उपलब्ध दिलेल्या पुराव्यापेक्षा तुम्ही एक तपास करा ना, किंवा तुम्ही पोलिसांना कामाला लावलं पाहिजे होतं की तपास करायचा खरंच तसं आहे का, खरंच तो करतो का. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जर त्याच्याविरुद्ध अशा भोंदू बाबाविरुद्ध कोणी तक्रार दिली नाही आणि पण तो महिलांचं शोषण करीत असेल, महिला पुढे येत नसती तर राज्य महिला आयोगाने महिला पुढे येण्याची वाट बघून त्याच्यावर नंतर कारवाई करायची का? राज्य महिला आयोगाला फक्त महिला सक्षमीकरणाचं काम आहे किंवा जेव्हा अशा, आणि हे काही छोटं मोठं काम नाही की एखाद्या मुलीवर रेप केला तर ठीक आहे बघा, राज्य महिला आयोगाला काय म्हणतात ते खूप कामाचा बोजा होता, आता लक्ष नाही दिलं. असंख्य महिलांचं शोषण केलं आहे, त्याच्याही लक्षात नसते की त्यानं किती महिलांचं शोषण केलं आहे ते. तरीसुद्धा रुपालीताई चाकणकर या त्याच्या विरोधात उभ्या त्याच्या विरोधात उभं राहण्याऐवजी त्याच्या बाजूनं उभ्या राहिल्या. आणि उलट ज्यानं ही बातमी छापली त्यालाच त्याने टार्गेट केलं. आता ह्या व्यक्तीनं त्याचे कॉल डिटेल्ससुद्धा दाखवले, म्हणजे असं म्हणू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे रुपालीताईंचा PA वगैरे बोलतो इतपत ठीक होतं. प्रत्यक्ष रुपालीताईंचा पण फोन त्याला आला आणि त्याने सांगितलं की असं जर केलं तर तुम्हाला तुमच्याविरुद्धच FIR नोंदवायला तो माणूस चांगला आहे. आता त्या माणसाची एवढी गॅरंटी देणार आहे रुपालीताई चाकणकर कोण? आपल्या नवऱ्याची गॅरंटी बाई देऊ शकते, आपल्या मुलाची देऊ शकते, आपल्या भावाची देऊ शकते, आपल्या आईवडिलांची देऊ शकते. हा अशोक खरात कोण? बरं, त्याचे इतके व्हिडिओ रुपालीताईंबरोबरचे व्हायरल झाले, कधी हातात हात घालून गुरु आहे म्हणे माझा. अरे कुठला गुरुने कसलं काय?
गुरुच्या कोणी हातात हात घालून जातं का? गुरुच्या कोणी काय म्हणतात ते, एका व्हिडिओत तर असं दिसतं आहे की तो असं दुग्धाभिषेक करतो आहे, आय थिंक शंकराच्या पिंडीवर असेल. आणि त्या त्या जे ह्याचं असतं आपलं काय म्हणतात त्याला, ते अभिषेक करायचं पात्र असतं त्याच्यामध्येही दूध ओतते, रुपालीताई दूध ओतत आहेत. म्हणजे इथे अनेक व्हायरल आहेत झालेले व्हिडिओ. याच्यामध्ये हे नातं गुरु शिष्याचं आहे असं वाटत नाही. गुरुच्या जवळ कोणी एवढा शिष्य जात नाही. असेल तर मला सांगा, इतका शिष्य कोणी आणि तुम्ही एवढ्या लाडक्या शिष्या कशावर निघालेत? बरं, तुम्ही लाडक्या शिष्य जर असा तर 999 बायका अशा आहेत की त्यांना शिष्य करून घेतला आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं. आता पुढचं काय मी बोलत नाही, तुम्ही ओळखून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या रुपालीताईंनी आता म्हणत आहेत की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे निपक्ष, पण पुढे असं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्र्यांना वगैरे निवेदन दिलं आहे आणि सांगितलं आहे की निपक्षपाती चौकशी झाली. निपक्षपाती म्हणजे कसं की अशोक खरात जर निर्दोष असला तर तो पण सुटला पाहिजे, असं त्यांच्या निपक्षपाती म्हणण्याचं तात्पर्य आहे. तर त्यांनी काळजी करू नये. मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्याला अटक करवली, एवढ्या मोठ्या माणसाला ज्याची 500 करोडची संपत्ती असावी असा अंदाज आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे असं सध्याचं कळतं आहे की त्याच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तो परदेशात स्थायिक होणार होता जाऊन, कारण परदेशातसुद्धा त्याची घरं वगैरे आहेत अशी सध्या माहिती आहे. पण त्याला अजूनही पुरावे नाही, कारण तपास त्याचा अजून चालू आहे. तर हे सगळं पाहता म्हणजे तो आता एवढं सगळं करून जर परदेशात गेला असता तर कधीच हातात सापडला नसता. महिलांचं सुदैव की तो इथे असताना त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल झाली आणि त्याला अटक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून त्याला अटक करवली. दुसरी गोष्ट म्हणजे रुपालीताईंना राजीनामा देण्यास भाग पाडलं. आदेशच दिले स्पष्ट की तुम्ही महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, आणि त्यांना तो द्यावा लागला. मित्रो, अजित पवार गटातला हा तिसरा राजीनामा आहे. पहिला धनंजय मुंडे, नंतर माणिकराव कोकाटे आणि तिसरे रुपाली चाकणकर. या तिघा जणांना अशा प्रकारे राजीनामे द्यावे लागले. महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात पाहिलं तर रुपालीताई चाकणकरने राजीनामा दिला. आता त्या असं म्हणतात की त्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा देणार आहेत अजित पवार गटाच्या. तो देतील न देतील तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्या असल्या भ्रष्ट असल्या नादान बाईला त्यांनी कामं ह्याच्यावर ठेवायचं की नाही ते. पण जेव्हा आपण एखाद्याची, आता त्यांचं म्हणणं असं आहे रुपालीताईंचं की म्हणे त्यांचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो आहेत. बघा काय म्हणतात, अनेक नेत्यांसोबतचे फोटो आहेत, पण मी लेडीज असल्यामुळे मलाच टार्गेट करण्यात येतं आहे. आता मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही लेडीज आहात त्या मला मान्य आहे, आम्ही का जेंट्स म्हणत नाही तुम्हाला, पण तुम्ही लेडीज आहात म्हणून तुम्हाला टार्गेट करण्यात येतात. का ते सांगतो, कारण तुम्ही नुसत्या साध्यासुद्धा लेडीज नाही आहेत. तुम्ही राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहात. तुमचं काम काय आहे तर महिला सक्षमीकरण करणे. महिलांवर कुठे अन्याय अत्याचार होत असला तर त्यांना वाचा फोडणे दबला जात असेल तर त्याला वाचा फोडणे हे महत्त्वाचं काम आहे. ज्याला वाचा फुटले त्याच्यात तुम्ही नाही लक्ष घातलं तर चालेल, पोलीस त्यांचं काम करतील, किंवा पोलीस ते दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथे जाऊन त्यांना त्या प्रकरणात लक्ष घालणे हे महिला आयोगाचं महत्त्वाचं काम आहे. मित्रांनो, परत सांगतो एकदा, जे प्रकरणं उघडकीस आले त्याच्यात उगाच जायचं, तिथं पोलिसांना सांगायचं निपक्ष चौकशी करा, रोखठोक भूमिका घेतली अशी दाखवायची, हे तुमचं काम असण्याची गरजच नाही. कारण ते यापूर्वीसुद्धा प्रकरणं उघडकीस येत होते आणि त्यांच्यावर कारवाई होत होती. ज्यांच्यावर कारवाई होत नाही, जे प्रकरणं उघडकीस येत नाही पण ती सत्य आहेत, त्या प्रकरणात तुम्ही लक्ष घालायचं आहे. हे महिला आयोगाचं महत्त्वाचं काम आहे. पण ते महिला आयोगाचं तुमचं काम आहे. आणि ज्या अशोक खरात एवढ्या महिलांचं लैंगिक शोषण करीत होता त्यांच्या बाबतीत तुम्हाला काडी मात्रसुद्धा कल्पना नव्हती असं तुम्हीच म्हणता. हे तुमचं अपयश आहे पहिली गोष्ट. आणि तुम्ही महिला आहात आणि महिलांवर अत्याचार एवढा करीत होता आणि त्याला तुम्ही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलात. हे तुमचं पापी कृत्य आहे असं म्हणावं लागेल. कारण तुमचं कामच ते आहे. म्हणून महिला म्हणून असूनसुद्धा तुम्हाला टार्गेट केलं गेलं का, तर तुम्ही राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहात. आणि असं असून ज्याला तुम्ही गुरु मानता त्या गुरुनं तुमच्या एवढ्या मोठ्या महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे. आणि तुम्ही अशा पदावर आहात की या प्रकरणाला तुम्ही वाचा फोडली पाहिजे, या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालायला पाहिजे होते अगोदरच. ते आता प्रकरण उघडकीला आल्यावर तुम्ही लाख कोलांट्या उड्या माराल. कारण तुमची जर भूतकाळ पाहिला तर तुम्हाला सांगतो, या शरद पवार गटामध्ये होत्या
म्हणजे जेव्हा एकसंघ पक्ष होता, राष्ट्रवादी जेव्हा एकसंघ होता, तेव्हा विठुरायाचा एक प्रश्न विचारला कोणी तर पत्रकारांना. हा व्हिडिओसुद्धा असेल सोशल मीडियावर म्हणण्यापेक्षा यूट्यूबला तुम्ही बघू शकता. तर त्यांना असा प्रश्न विचारला, ते म्हणे शरद पवार हे माझे विठ्ठल आहेत. आता शरद पवार आणि विठ्ठल यांचं रूपसुद्धा एक दिसत नाही, कारण शरद पवारांचं तोंड वाकडं आहे. आमच्या विठुरायाचं दर्शन घेतल्यावर लोक नुसत्या दर्शनानं कृतकृत्य होतात. तर त्यांची रंगरूपानं सुद्धा तुलना होऊ शकत नाही. कर्तृत्वानं किंवा भक्तानं हे करणं हे तर सोडूनच द्या. पण तेव्हा हे रुपालीताई चाकणकरांचे विठ्ठल होते. त्यानंतर त्यांनी जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांशी सुद्धा तुलना केली या शरद पवारांची. बरं केली तर केली, भाऊ ठीक आहे, तुमचे शिवाजी महाराज म्हणजे शरद पवारच आहेत, तुमचे विठ्ठल श्री विठुराया म्हणजे तुमचे शरद पवारच आहेत, मला मान्य आहे. पण त्याला एवढं सहजासहजी का सोडलात तुम्ही? आणि त्या कुठं कोणाकडे गेलात? तो रेपिस्ट असलेल्या अशोक बाबाकडे. आणि लोक तुम्हाला काय काय बोलत असते. आता ठीक आहे, सोशल मीडियावर खूप हे येते तुमच्याबद्दल एक खूप चांगली इमेज होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तुमची इमेज चांगली होती, ती इमेज आता कशी झाली असेल आणि लोक काय काय त्यांच्या विचारांचे किडे मनात वळवळत असतील ते मी इथे सांगू शकत नाही. तर कुठेतरी आपण व्यक्त होताना प्रत्येक नेत्यानं, आता महत्त्वाचं म्हणजे रुपालीताईंनी राजीनामा दिला एवढ्यावर भागणार नाही. कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी पदाचा दुरुपयोगच केला असं म्हणावं लागेल, की त्यांना त्या पत्रकाराला धमकी दिली. म्हणजे असा कोणी माणूस भविष्यात येणारच नाही ना. अशा महिलांचं लैंगिक शोषण होत असेल आणि दात कुठे मागू शकते एखादी महिला असेल किंवा कोणी, तर महिला आयोगाकडे. पण तो महिला आयोगातल्या जर नेत्याच अशा असतील, कोणाच्या अशा बाबांच्या भक्त असतील, तर ते विचित्र आहे. मी परत एकदा सांगतो, राजकारणी लोकांनी भान ठेवलं पाहिजे, कारण तुम्हाला नेता म्हणतात आणि नेत्याला फॉलो करतात लोक. त्यामुळे तुम्ही पर्सनल लाईफमध्ये पण सांगतो, पर्सनल लाईफमध्ये जे आयुष्य असेल ते तुम्ही जगा. पर्सनल लाईफमध्ये तुमच्या कोणी ढवळाढवळ करू शकत नाही, पण ते पर्सनल लाईफचा वाट्यावर असं येणार नाही याची काळजी घ्या. आणि पर्सनल लाईफ आहे म्हणून कुठेही जाऊन असे नंगे नाच कराल तर ते चुकीचं आहे. अशोक खरातशी कराल, ह्याच्याशी करा, कारण लोक तुम्हाला फॉलो करतात. तुम्हाला जर काय करायचं असेल तर नेतेगिरी सोडा, चमकेगिरी सोडा आणि घरी बसा, मग तुम्ही काही करा. आमच्यासारखे सामान्य माणसाचं आयुष्य जगा तुम्ही, राजकारणातून निवृत्त व्हा आणि मग जा ना अशोक खरातच्या नादीला लागा आणि कोणच्या नादीला लागा. जी काय कायदेशीर कारवाई होईल ती होईल तुमच्यावर. जशी माझ्यासारख्या सामान्य माणसावर जर असं काय केलं पापकृत्य, तर माझ्यावर जी कारवाई होईल ती तुमच्यावर होईल. पण तुम्हाला असं कोणी विचारणार नाही, महिला आहे म्हणून टार्गेट करण्याचा विषयच येत नाही. तुम्ही जबाबदार महिला आहात, नुसत्या महिला नाही. तुम्ही जबाबदार पदावर बसले आणि ते पद महिला सक्षमीकरणात आणि महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज फोडण्याचा आहे, म्हणून तुम्ही टार्गेट झालात रुपालीताई. आता दुसरी गोष्ट, अनेक नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो आहेत. आता त्यांचं किती जवळीक ते संबंध होते याचा खरोखर निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आता फडणवीस यांनी या कामात जास्त प्राधान्याने लक्ष घातलेलं आहे. तर आता फडणवीसांनी याच्यामध्ये लक्ष घालण्याचं कारण म्हणजे याच्यात भाजपच्या अजून कोणाचं नाव आलेलं नाही की जो खूप जवळचा होता वगैरे वगैरे. त्यामुळे त्यांच्याच मित्रपक्षातल्या लोक काही अडकलेले बघून फडणवीसांनी ही नामी संधी साधली. आता त्याच्यात रुपालीताईंचं नाव वगळा, कारण त्यांची नामी संधी साधण्याचा विषयच नव्हता. त्या जरी भाजपच्या असत्या तरीसुद्धा त्यांना राजीनामा द्यावाच लागला असता. पण इतर जे कोणी नेते आहेत त्यांच्या बाबतीत मात्र फडणवीस संधी साधतील अशी माझी अटकळ आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? रुपालीताईंवर एक महिला असल्यानं अन्याय झाला आहे का? याबाबत तुमची परखड मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, कॉमेंट्स करताना सभ्यता अवश्य पाळा, कारण कायद्याच्या चौकटीत आपण कुठेही अडचणीत येता कामा नये याचं भान बाळगा. मित्र हो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.